पेपर कुठे आहे? तसेच तसेच विनायक काते यांचा सुद्धा सत्कार करण्यात येणार आहे. तर मी विनंती करीन आमच्या गावचे मुंबई कमिटीचे माजी सेक्रेटरी महेश धुमाल यांनी त्याचा सत्कार करायचा आहे. तसेच भालेकर यांचं सुद्धा स्वागत करण्यात येत आहे. त्यांनी सुद्धा स्टेजच्या समोर यायचं आहे. मी आमचे मुंबईचे कार्याध्यक्ष श्री रुपेशजी माडिक यांना विनंती करतो भाविकांचं स्वागत करायचं आहे. मी नलावडे साहेबांना विनंती करते की 2 मिनिटे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. हॅलो, चला आणि आता आपण मैदानाकडे वळूया. हॅलो. श्रीकृष्ण चषक 2025 श्रीवर्धन तालुका आयोजित या ठिकाणी श्री भव्य क्रिकेट स्पर्धा अतिशय छान प्रकारे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल सर्व पदाधिकारी आणि त्यांच्या ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद बोलतो. आपल्या भाईंदर श्रीकृष्ण मुरारी क्रिकेट संघ गवलवाडी निगडी, मला वाटतं निगडी गावात मी जाऊन आलोय. हो, जाऊन आलोय. त्यामुळे मी माणगावचा असल्या कारणामुळे, रायगड जिल्ह्यातला असल्या कारणामुळे तुमचाही मी भाऊबंद आहे हे विसरू नका. कारण भाईंदर शहरामध्ये मी जवळजवळ आता 30 वर्षापासून भाईंदर शहरामध्ये राहतोय. आपल्या तालुक्यातील बऱ्याचशा लोकांनी मला नेहमी म्हणजे नोव्हेंबर पासून ते मे पर्यंत सर्वांचे फोन येतात, चला आम्हाला ग्राउंड पाहिजे, ग्राउंड पाहिजे. परंतु ह्या वर्षी मी सर्वांना नाही सांगितलं, कारण की इलेक्शन आहे, आचारसंहिता लागते, महानगरपालिकेचे कोणतेही ग्राउंड आपल्याला उपलब्ध नाही आहेत असं मी सर्वांना सांगितलं. परंतु हे बादशाह ग्राउंड असं आहे की हे ग्राउंड आजपर्यंत महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये नाही आहे.
त्यामुळे हे बादशाह ग्राउंडला या वर्षी चांगला डिमांड आलेला आहे, कारण हे मिळत नाही आहे. असो, परंतु आपल्या खेळाडू लोकांना कुठे ना कुठे वाव मिळावा म्हणून महानगरपालिकेतले ग्राउंड आपल्याला पाहिजेत आणि त्याची सुविधा आज बादशाह ग्राउंडने दिली, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आज सांगायचं एवढंच आहे की तुमच्या गावातला, तुमच्या तालुक्यातला तुमचा भाऊबंद या भाईंदर शहरामध्ये राहत असताना, कार्यरत असताना, समाजसेवा करत असताना, राजकारणामध्ये करत असताना या वर्षी अगदी निवडणूक आता लागणार आहे, त्या 2 महिन्यामध्ये लागणार आहेत. एक तुमच्यातला घरातला माणूस आहे, माझ्यासोबत राजन पवार यांच्या मिसेसही असणार आहेत, आपल्या या माझ्या सोबत असणार आहेत. तर मी सर्वांना, माझ्या बंधूंना विनंती करेल की या 11 नंबर प्रभागामध्ये, भाईंदर 11 क्रमांक प्रभागामध्ये जर तुमचं कोण नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, त्यांना आवर्जून सांगा की आपल्याच गावातला माणूस आहे, त्यांना सहकार्य करा. पक्ष बघू नका, आपला माणूस बघा आणि आपला माणूस कसा पुढे जाईल हे बघा. एवढंच तुम्हाला विनंती करतो. माझ्याकडून काय ज्या सहकार्य लागेल, नक्कीच माझ्याकडून सहकार्य तुम्हाला मिळेल, एवढे मी बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. धन्यवाद मान्यवरांचे, धन्यवाद. आणि आता आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. मैदानाकडे वळत असतानाच एक गोल्डन अपॉर्च्युनिटी या ठिकाणी हाती लागले. ती जय काते याच्यासाठी प्रत्येक षटकारा मागे 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल रिंकेश लाड यांच्याकडून. धन्यवाद रिंकेश लाड. हे नाव काय याचं? अरे इकडे काय रिंकू, जितू आहे, जितू नाव. धावसंख्या झालेली आहे 9. खराब अशी गोलंदाजीची सुरुवात खामगाव संघाकडून. आणि आता गोलंदाजीसाठी आलाय तो जितू. अतिशय किशोरवयीन हा गोलंदाज जितू, याचं कौतुक करावं लागेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील किशोरवयीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. या दोन्ही क्षेत्ररक्षकांचं खूप खूप कौतुक करतो. या ठिकाणी कमी वयात आपल्याला आपल्या गावासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. या संधीचं आपण सोनं कराल आणि या खामगावच्या क्रिकेटला आपण पुढे घेऊन जाल, मोठं कराल, हीच अपेक्षा करतो आपल्याकडून. धन्यवाद. दोघेही जर आपण हे खेळाडू पाहिलेत तर 12 वर्षाचे खेळाडू आहेत आणि 12व्या वर्षामध्ये आपल्या संघासाठी गोलंदाजी करण्याचं भाग्य या जितूच्या नशिबी पडलंय. आणि आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो सज्जन, ज्याच्या नावामध्ये आहे सज्जन. खामगाव संघाचा हा अष्टपैलू खेळाडू, ज्याने आपल्या नावाचा दबदबा आपल्या विभागातून कमावलाय, तो सज्जन. खामगाव क्रिकेटचा एक महत्वाचा आघाडीचा फलंदाज ज्याला मानला जातो तो हा सज्जन. सज्जन माटे हे नाव नेहमीच चर्चेत राहिलंय, आपल्याला पाहायला मिळालंय. आज पाहूया सज्जन माटे याचा दिवस कसा असेल. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो सज्जन. यावेळी स्ट्राईकला आहे तो जय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता जय याचा, परंतु अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय सज्जन. सज्जन याच्याकडे चांगला टप्पा फेकण्याची कॅपॅसिटी आहे. हा चांगला गोलंदाज आहे. खामगाव संघाला लाभलेला हा चांगला गोलंदाज नेहमी आक्रमकतेने फलंदाजी करतो आणि त्याच आक्रमकतेने गोलंदाजी करतो. तसेच या ठिकाणी जय याच्यासाठी पुन्हा एकदा गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. प्रत्येक चौकारासाठी किती रे
200 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल, ते सुद्धा रंकेश लाड यांच्याकडून. गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज यावेळी मात्र मैदानात फक्त जय याच्यासाठी आहे. पुन्हा एकदा सज्जन मार्गस्थ होते. गोलंदाजी खोलवर टप्प्याचा चेंडू, जय याने देखील हा चेंडू खेळून काढलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, गचाळ क्षेत्ररक्षक आणि त्याचाच फायदा मिळतोय तो सकलब संघाला. संघाच्या खात्यामध्ये 2 धावा जाते, जय याच्या खात्यामध्ये 2 धावा जातात. चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत फेकली गेली सज्जन माटे याच्या माध्यमातून. अचूक टप्पा भेदक मारा अशी ही ओळख सज्जन माटे. यानंतर दुसरी गोल्डन अपॉर्च्युनिटी आली ती म्हणजे सुमित दिवेकर यांनी 3 6 मारले, तर रामदास महाडिक यांच्याकडून 10,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. परंतु जय याचं बॅड लक म्हणावं लागेल आणि बाद होतोय. धन्यवाद धन्यवाद डीजे. धावसंख्या झालेली आहे ती 12. 2 गडी बाद झाले आतापर्यंत सकलब संघाचे. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी हा खामगाव संघ अडचणीत सापडला होता, परंतु सज्जन आला आणि सज्जन दाखवतोय की मी बाबा खामगाव संघासाठी सज्ज आहे चांगली गोलंदाजी करण्यासाठी. आणि नक्कीच या ठिकाणी खामगाव संघाचं आपल्याला कमबॅक पाहायला मिळालंय. आणि आता फलंदाजीसाठी आलाय तो अमित. पाहूया अमित कशा पद्धतीने फलंदाजी करतो. घोडलेंचा हा चेंडू, निर्धाव चेंडू, पंचांकडे दाद मागितली जाते, पंच आपल्या निर्णयावर ठाम. धावसंख्या पुन्हा एकदा झाली आहे ती 12. पहिल्या षटकाच्या आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेले सज्जन माटे याच्या माध्यमातून. चांगली अशी गोलंदाजी, कुठेतरी लय सापडली नव्हती, खराब सुरुवात झाली होती खामगाव संघाकडून, परंतु सज्जन आला आणि आपल्या संघाला तारून ठेवलंय. चांगली अशी गोलंदाजी करतोय, पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय सज्जन. स्ट्राईकला आहे तो सुमित, काहीसा सफल होतोय. यावेळी अतिरिक्त उंची, पंच आमच्याकडे वाईट चेंडूचा इशारा करतायत. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता सज्जन माटे याचा. अतिरिक्त एखादा बाउन्स मारण्याचा प्रयत्न केला होता त्याने, परंतु अतिरिक्त उंची मिळाली चेंडूला आणि पंच आमच्याकडे वाईट घोषित केला. पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय सज्जन. सुमित आहे स्ट्राईकला, पुन्हा एकदा ऑफस्टंप कव्हर केला. यावेळी फुलटा चेंडू होता, चेंडू चालला फाईन लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि खूपच चांगला असा झेल. धन्यवाद धन्यवाद डीजे. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 17. चांगलं असं कमबॅक केले ते यावेळी जर कोणी केलं असेल तर सज्जन माटे आणि खामगाव संघाच्या 11 खेळाडूने. 12 चेंडू मध्ये 17 धावा झालेत. उर्वरित 6 चेंडू येणं बाकी आहे आणि या 6 चेंडू मध्ये किती धावा गोळा करतायत ते सकलब संघाचे फलंदाज ते पाहूया. 17. अपडेट केलाय ना 13 ना. माफ करा, थोडासा इथे टेक्निकल इश्यू आहे. धावसंख्या झाली आहे ते 13. थोडासा बदल होतोय टेक्निकल इश्यू मुळे. चला आणि पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. कोण आहे स्ट्राईकला? सुमित दिवेकर. यावेळी सुमित दिवेकर याच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. 3 6 मारले तर ना. 3 षटकारांसाठी 10,000चं कॅश प्राइज आलाय सुमित याच्यासाठी. हा यावेळी चांगला चेंडू, यष्टीचा वेध घेणारा हा चेंडू सुमित याला देखील चकवलाय. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती सुशांत याच्याकडून.
धन्यवाद धन्यवाद डीजे. यावेळी जर पाहिलं ना तर सुमित याला काही चेंडू समजला नव्हता, त्याने चेंडूचा अंदाज देखील घेतला नव्हता. चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न त्याचा होता, परंतु चेंडू थेट एष्ट्यांवर आदळला आणि सुमित याला माघारी परतावं लागेल. आणि आता त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय तो सनीर नटे हा फलंदाज. तारण हा फलंदाज सकलब संघासाठी यावेळी कशी कामगिरी करतोय ते देखील इथे पाहणं इंटरेस्टिंग असेल. सुशांत याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, सज्जननी गोलंदाजी चांगली केली होती, सुशांतनी देखील चांगली गोलंदाजी केली. धावसंख्येत 13 या धावसंख्येवर रोखून ठेवलंय सकलब संघाला. दोन चेंडू सुशांत याच्या माध्यमातून फेकले गेले. यावेळी स्लॉट मध्ये होता चेंडू, परंतु धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद डीजे. यावेळी विकेटचं पतन होतंय. स्लॉट मध्ये चेंडू होता, तेवढा मोठा प्रहार केला होता, परंतु यष्टीचा वेध घेऊन सुशांत याने चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत केले. 2 गडी बाद केले आपल्या वैयक्तिक षटकामध्ये. सुशांतकडे यावेळी जर पाहिलं ना तर गती खूप आहे, गतिशीर हा गोलंदाज आणि त्या गतीचा फायदा मात्र त्याला होतोय. चला पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय सुशांत. गती आहे, पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता कव्हरच्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी कोणच क्षेत्ररक्षण नाही आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. ज्या फलंदाजाने चौकार मारला होता त्याचं नाव आहे आदित्य वाजे. सुशांत ह्याच्या गतीचा फायदा मात्र त्याने घेतलाय. पाहूया आता किती धावा गोळा करतायत. सुशांत पुन्हा एकदा मार्गस्थ होत आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू लेंथ मध्ये परिवर्तन केलं होतं सुशांतने. त्या ठिकाणी शैलेश गायकर स्वतः क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि 2 धावा देखील घेतल्या गेल्या. चांगली रनिंग म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि या 19 धावांच्या मदतीने धाव फलक देखील पुढे सरसावत आहे. धाव संख्या झाली होती 19. 5 गडी बाद 19. थोडासा मध्यम स्थितीमध्ये हा सकलब संघ अडकलाय. पुन्हा एकदा स्ट्रेट डाव खेळून काढलाय शैलेश गायकर त्या ठिकाणी तैनात आणि पुन्हा एकदा 2 धावा. चांगली अशी रनिंग म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु या वेळेला नाही. स्वतःचं विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल ते फलंदाजाला. धाव संख्या झालेली आहे ती 21. यानंतर होणारा सामना खुजारे विरुद्ध कोंडे 75. दोन्ही कर्णधारांना मी विनंती करेल की टॉस का बॉस मध्ये आपण इकडे यायचंय, नाणेफेकी करून घ्यायचंय. हॅलो नमस्कार. तसेच आमचे गावचे समाजसेवक संतोष कलमकर आमच्या विनंतीस मान देऊन इथे आलेले आहेत, तरी त्यांचा सुद्धा सत्कार आमचे गावचे समाजसेवक मोहन माडिक करतील. मोहन माडिक यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. खुजारे संघाचा कर्णधार तसेच कोंडे 75 संघाचा कर्णधार, मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. चला खामगाव संघ आपले फलंदाज तयार ठेवायचे, तसेच सकलब संघ देखील अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मैदानाचा ताबा घेताना.
खुजारेचा आलाय ना कर्णधार, कोंडेचा आलाय, खुजारचा नाही आलाय ना. खुजारे संघाचा कर्णधार कुठे असाल तर आपण इकडे यायचं आहे. कोंडे पंचत्यांचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. चला 18 चेंडू 21 धावा असं हे समीकरण असेल. एकंदरीत खामगाव विरुद्ध सकलब समाधानकारक अशी धावसंख्या उभारली आहे ती सकलब कोंड या संघाने 18 चेंडू मध्ये 22 धावांचं आव्हान ठेवलंय. कशा पद्धतीने हे आव्हान स्वीकारतायत खामगाव संघाचे फलंदाज. यावेळी खामगाव संघाचे फलंदाज देखील मार्गस्थ होताना दिसत आहेत आपल्याला मैदानाच्या दिशेने. आतापर्यंत जर आपण सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर हा एक लो स्कोरिंग मॅच असं ठरला जाईल. हायेस्ट स्कोर आतापर्यंतचा 41 आहे. हॅलो, माननीय महेश सायकर साहेबांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी 500 रुपयाची देणगी दिलेली आहे. तरी श्रीकृष्ण क्रिकेट संघातर्फे त्यांचे स्वागत आणि अभिनंदन सुद्धा. चला आणि आता आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. यावेळी मैदानामध्ये खामगाव संघाचे आघाडीचे फलंदाज सुबोध लटके आणि सज्जन माटे हे दोन आघाडीचे फलंदाज दाखल झालेले आहेत. तसेच सकलब कोंड संघाकडून सलामीला गोलंदाजी करतायत ते आकाश दिवेकर. सज्जन माटे हा खामगाव संघाच्या फलंदाजी डिपार्टमेंट मधला एक महत्वाचा कणा समजला जातो. या फलंदाजाला तो सज्जन माटे. चला पंच सामना चालू करायचा आहे. पहिला चेंडू स्ट्राईकला आहे तो सज्जन माटे आणि पहिला चेंडू मार्गस्थ करतोय तो आकाश दिवेकर सकलब कोंड संघाकडून. पहिला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आज प्रयत्न सफल होतोय. चेंडू जातोय सीमारेखा पार, चौकार. पहिल्या चेंडूचा श्री गणेशा केलाय चौकाराने. सज्जन माटे हे नाव खूप चर्चेत राहिलेलं नाव आहे. आक्रमक फलंदाजीसाठी हा फलंदाज ओळखला जातो नेहमीच. पुन्हा दुसरा चेंडू कशा पद्धतीने मार्गस्थ करतोय. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, डिफेंड केलाय चेंडूला आणि एक धावेवर समाधान मानावं लागेल ते खामगाव संघाच्या सुबोध आणि सज्जन याला. मापक असं आव्हान पाहायला गेलं तर 18 चेंडू 22 धावा आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूचा श्री गणेशा सज्जन माटे याने चौकाराच्या मदतीने केलाय. त्याला रोखून ठेवतोय का, कमबॅक होईल का यावेळी गोलंदाजाचं आकाश दिवेकर याचं. जर का हे आव्हान आपल्या बाजूने घ्यायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुबोध लटके याचा पहिला चेंडू सोडून दिला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे एक अवांतर धावेची घोषणा करतायत. यावेळी जर आकाशाच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर त्यांनी कुठेतरी अतिरिक्त एक इफेक्ट लावला होता, एफर्ट लावला होता गोलंदाजीवर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मार्गस्थ होतोय आकाश दिवेकर. यावेळी सुबोध मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी तैनात. एक धाव घेतले, दुसरी धाव देखील या ठिकाणी परिपूर्ण केले. चांगली अशी फलंदाजी खामगाव संघाच्या दोन्ही फलंदाजांकडून. या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या झाली ती 8. मापक असं आव्हान. या आव्हानाचा पाठलाग करताना कुठेतरी स्ट्रॉंग बाजू पाहायला मिळते ती आपल्याला खामगाव संघाची. आकाश दिवेकर मार्गस्थ होतोय. यावेळी सुबोध पुन्हा एकदा पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. सेन्सिबल क्रिकेट यावेळी पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी
पॉइंटच्या दिशेने खेळाडू देखील तैनात केला गेलेला आहे आणि एक धावेवर समाधान मानतायत सज्जन आणि सुबोध लटके. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं आपल्याला, आक्रमक क्रिकेट पाहायला मिळालं. एका बाजूने सुबोध सेन्सिबल खेळतोय तर दुसऱ्या बाजूने सज्जन आक्रमकता दाखवतोय. यावेळी पाहूया धावसंख्या झाली होती 9. 4 चेंडू फेकले गेले. सज्जन माटे यावेळी ऑन द स्ट्राईक. आकाश दिवेकर मार्गस्थ होतोय. यावेळी जागा बनवून कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता आकाशचा, परंतु त्या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय पाठीमागे आणि एक धाव तिथे घोषित आहे. पुन्हा एकदा सज्जन याचा कव्हरच्या वरून मारण्याचा मानस त्यांनी दाखवला होता. थोडीशी आपल्यासाठी जागा बनवली होती त्यांनी, परंतु बॅटची कडा घेतली चेंडूने. पाहूया पुन्हा एकदा आकाश दिवेकर यावेळी कमबॅक करतोय का. आकाश दिवेकर याला कुठेतरी कमबॅक करायला थोडी ही जागा ठेवलेली आहे दोन्ही फलंदाजाने. पुन्हा एकदा सज्जन आहे तयार. आकाश होतोय मार्गस्थ. यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू खोलावर होता. सज्जन यावेळी बीट होतोय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 10 आणि आता उर्वरित 12 चेंडू 12 धावा. बॉल टू रन असं हे समीकरण. धन्यवाद डीजे. आणि आता आमच्याकडे एक सूचना येते. आताच झालेला नाणेफेकीचा कौल खुजारे विरुद्ध कोंडे पंचेतन, या नाणेफेकीमध्ये कोंडे पंचेतन संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला आपण मैदानाकडे वळूया. आणि आता गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आलाय तो सुमित. त्याला काही लय सापडली नाही. पहिला चेंडू हा दिशाहीन चेंडू. जर आपण कंपॅरिझन पाहायला गेलात ना मित्रांनो, तर मगाशी सकलब कोण संघाच्या देखील पहिल्या षटकानंतर 10 धावा झाल्या होत्या. यावेळी खामगाव संघाच्या देखील 10 धावा झाल्यात. यावेळी धावसंख्या झालेली आहे ती 12. 22 धावांचं मापक आव्हानाचं पाठलाग करताना यावेळी खामगाव संघाची बाजू मजबूत दिसते. चांगलं असं यावेळी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. थोडासा थ्रो फेकण्यामध्ये मागे पुढे झालं होतं. चला गोलंदाज मार्गस्थ होतोय सज्जन. यावेळी अतिरिक्त बाउन्सर आणि पंच आमच्याकडे एका वाईट धावेची घोषणा करतायत. अवांतर धावेची घोषणा करतायत पंच आमच्याकडे. धावसंख्या झालेली आहे 13. अजूनही एकही गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं नाही ते सकलब संघाच्या गोलंदाजांना. यावेळी सज्जनने पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षक देखील पंचांकडे दाद मागतायत, परंतु चांगली अशी पंचगिरी आहे. पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत. कव्हरच्या क्षेत्रामध्ये पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न सज्जन याने केला होता, परंतु संपर्क झाला नाही चेंडू आणि बॅटचा. 13 या धावसंख्येत स्थिरावतोय खामगाव संघ. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ होतोय. यावेळी सज्जन चेंडू खाली राहिला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू यावेळी पाहिजे तसा सज्जनने जो अपेक्षित केला होता त्या पद्धतीने चेंडू त्याच्या बॅटवर आला नाही. चेंडू कुठेतरी खाली दबला होता. 9 चेंडू 9 धावा. बॉल टू रन. यावेळी सकलब संघ देखील आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्जन यावेळी देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय सज्जन माटे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु सुबोध याने सज्जन याला थांबवून ठेवलंय. कारण आतापर्यंत जर पाहिलं ना तर खामगाव संघाची सरशी झाले, परंतु सकलब संघ जर कुठेतरी या वेळेला सकलब संघ देखील कुठेतरी आपला कमबॅक करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या झाले 14. 8 धावांची गरज. यावेळी स्ट्राईकला आहे तो सुबोध लटके. आपल्या वैयक्तिक 3 चेंडू मध्ये 4 धावांवर खेळतोय. यावेळी स्टेप आउट केलाय. चेंडूला मोठा प्रहार केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगला असा एफर्ट पाहायला मिळाला क्षेत्ररक्षणामध्ये सकलब कोण संघाकडून. चेंडूला फेकी करेल त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत.
खामगाव संघाच्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून खूपच चांगली अशी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालो सकलप संघाकडून आकाश दिवेकर याच्या माध्यमातून धावसंख्या झालेली आहे ती 16. 6 धावांची गरज. यावेळी सुबोध वारंवार स्टेप आउट करतोय. सुबोध याचा मोठा फटका मारण्याचा मानस होतोय. गोलंदाजाच्या लाईनला देखील तोडतोय. यावेळी प्रेशर मात्र गोलंदाजाने घेतलंय आणि उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू वाईट चेंडू पंच आमच्याकडे घोषित करतात. या वाईट चेंडूच्या मदतीने धावसंख्या होते ती 17. धावसंख्या झालेली आहे 17. 5 धावांची गरज यावेळी खामगाव संघाला. सामना कुठेतरी खामगाव संघाच्या बाजूने वळलेला दिसतोय. सुबोध अतिशय सावधगिरीने यावेळी फलंदाजी करतोय. यावेळी कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट आणि थर्ड मॅनच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलाय. त्या ठिकाणी जे कोण खेळाडू आहेत त्यांनी देखील आम्हाला सहकार्य करायचे आहेत. पंच आमच्याकडे 2 धावांची घोषणा करतायत. या 2 धावांच्या मदतीने खामगाव संघाची धावसंख्या होते ती 19. यावेळी वर्चस्व पाहायला गेलं तर खामगाव संघाने आपलं वर्चस्व गाजवलंय. चांगली अशी फलंदाजी सुबोध आणि सज्जन माटे याच्या माध्यमातून कुठेही सकलप संघाला कमबॅक करायला थोडासा वेळ दिलेला नाही, चान्स दिलेला नाही. आता 6 चेंडू आणि 3 धावा एकंदरीत समीकरण येऊन असं ठेपलंय. 6 चेंडू 3 धावा. गोलंदाजीसाठी पाचारण केलंय ते आदित्य याला. यावेळी स्ट्राईकला आहे तो फलंदाज सज्जन माटे. आक्रमकतेसाठी ओळखला जातो. यावेळी चेंडूवर प्रहार केलाय परंतु त्या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने एक धाव घोषित आहे. पंच आमच्याकडे इशारा करतायत 1 धाव. स्पिन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मगाशी खामगाव संघाकडून सुशान याने वेगवान गोलंदाजी केलेली आहे आणि आता आदित्य यांच्याकडून स्पिन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्जन मोठा फटका मारलाय. हा फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो आणि मोठा फटका सज्जन माटेच्या बॅट मधून फिनिश केलाय या सामन्याला आणि सामना आपल्या बाजूने ओळखलाय तो खामगाव संघाने. वाढू वाढू. आतापर्यंत पहिल्या फेरीचे 4 सामने खेळवले गेलेत. यानंतर होणारा